गेले 2 दिवसांपासून सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील कवठुळे गावचे रहिवासी विजय कदम यांचे जमाबंदी कार्यालय पुणे येथे उपाधीक्षक भूमी अभिलेख आटपाडी यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीविरोधात उपोषण सुरू होते। आज दिवसभरात अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन कदम यांचे मनोधैर्य वाढवले। सायंकाळच्या सुमारास उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश यांच्या वतीने उपोषणाची दखल घेऊन बोलावणे आल्यानंतर उपोषणकर्त्यांच्या वतीने महसूल व भूमी अभिलेख संघर्ष व सुधारणा कृती समितीचे सदस्य गोरख तळेकर, हेमंत हिरवे व गणेश सातव हे चर्चेसाठी दालनात उपस्थित होते। यावेळी उपसंचालक विष्णू शिंदे यांनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख आटपाडी यांना संपर्क साधला व दाखल असलेल्या संबंधित तक्रारीची माहिती घेऊन पुढील 7 दिवसात प्रकरणाचा निर्दोष निटपारा करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उपसंचालक कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या। उपसंचालक यांनी केलेल्या सूचनेनुसार 7 दिवसांच्या कालावधीत अंतिम निर्णय होईपर्यंत कदम यांनी त्यांचे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे। 7 दिवसात प्रकरणाचा निटपारा नाही झाल्यास पुन्हा संबंधित विभागाच्या विरोधात अहिंसक मार्गाने उपोषण रूपी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला। सायंकाळी 7 वाजता उपसंचालक यांचे कार्यालयीन सचिव योगेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कदम यांचे उपोषण सोडवण्यात आले। काल व आज दिवसभरात ज्या ज्या सहकाऱ्यांनी वेळ मिळेल तसे हजेरी लावून उपोषणास पाठिंबा दर्शवला व पाठबळ दिले त्यांचे समितीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व आभार मानण्यात आले। महसूल व भूमी अभिलेख संघर्ष व सुधार कृती समिती। नमस्कार, मी विजय कदम। 2 दिवस झालं माझं उपोषण चालू होतं। त्या संदर्भात आज जमाबंदी आयुक्त कार्यालयात जो चर्चेचा विषय झाला त्यानुसार त्यांनी 7 दिवसात मला निर्णय द्यायचा किंवा मोजणी करून नकाशा आहे त्याप्रमाणे करून द्यायचं आश्वासन दिलेलं आहे। त्यानुसार त्या साहेबांचं आभारी आहे आणि विशेष सहकार्य म्हणून भूमी अभिलेख महसूल व सुधारणा समिती या समितीने अनमोल सहकार्य केल्याबद्दल समितीचे आभारी आहे आणि भूमी अभिलेखचा विषय आज सोडवल्यामुळं आज मी बंद करत आहे। अधिक ताज्या बातम्यांसाठी पुणे समाचार चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।